नमस्कार मंडळी, मी कविता. आज आपण बनवणार आहोत खूपच स्वादिष्ट आणि हेल्दी अशी हिरव्या मुगाची दाल मखनी. अगदी घरच्या घरी आणि तेही सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप हिरवा मूग घेतलेला आहे. आता तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तास भिजतही ठेवू शकता. भिजवलेला मूग पटकन मऊ होतो आणि टेक्स्चरही खूप छान येतं. आता कुकरमध्ये घालून सोबत 1-2.5 कप पाणी घालून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 2 टोमॅटो घालायचे आहेत, 1 चिरलेला कांदा. आता यामध्ये काही खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. 1 तमालपत्र, 1 मोठी वेलची आणि दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडीशी हिंग घालायची आहे. त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप घातल्याने डाळ अगदी स्मूथ व स्वादिष्ट होते. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायचे आहे. मूग चांगले मऊ शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत एका वाटीत आपण मसाला पेस्ट तयार करून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला, पाव चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे घट्ट असं दही घालून घ्यायचं आहे. आता हे सर्व चांगले मिक्स करून आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. दही घातल्याने मसाला क्रीमी होतो आणि दाल मखनीला खूप छान असं टेक्स्चर येतं. आता कुकरही थंड झालेला आहे. झाकण उघडून आपण मूग शिजला आहे का ते पाहूया. तर मूग आपले छान मऊ शिजलेला आहे. तर बघू शकता. आता त्यातील आपल्याला सर्व खडे मसाले काढून घ्यायचे आहेत, कारण ते खाताना दाताखाली आले तर चांगले लागत नाही. आता मॅशरने चांगले मॅश करून घ्यायचे आहेत. खूप मॅश करायचं नाही. 20 ते 30% भाग हलका मॅश केल्याने दाल मखनी रेस्टॉरंटसारखे अगदी स्मूथ होते. कढईमध्ये 2 चमचे तेल आणि 1 चमचा तूप घालून घेतलेले आहे. आता त्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. तेलामध्ये हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हिंग घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये एक लांबट चिरलेला कांदा घालून तो छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी बटरही वापरू शकता. तूप किंवा बटर वापरल्याने दाल मखनीला धाबा स्टाईल असं सुगंध येतो. आता कांदा चांगला लालसर झाल्यानंतर आता यामध्ये आपण करून ठेवलेला दही मसाला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगले भाजायचे आहे. मसाला नीट भाजला गेला तरच दालची चव दुप्पट होते आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. मसाला चांगला आपला तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे, बघू शकता. आता यामध्ये आपण शिजवलेले मूग घालून घ्यायचं आहे. तर अजून खूप दाटसर वाटतं तर यामध्ये थोडं गरम पाणी घालून घ्यायचं आहे. जास्तही पातळ करू नका, थोडं दाटसरच ठेवा. तर आता परत एकदा सर्व मिक्स करून यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या. 8 ते 10 मिनिट आता आपल्याला हे मध्यम आचेवर चांगले उकळू द्यायचं आहे. तर बघू शकता 1-10 मिनिटानंतर आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता एका प्लेटमध्ये आपण सर्व करूया. तर बघा, आपल्या हिरव्या मुगाची धाबा स्टाईल दाल मखनी तयार आहे. आता क्रीमी टेक्स्चरसाठी तुम्ही यामध्ये 2 चमचे फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय फेटून घालू शकता. आता वरून थोडंसं बटर घातलं की काय सांगू, दाल मखनीचा रंग, सुगंध आणि चवही वाढते.
वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालू। आता हिरव्या मुगापासून इतकी क्रीमी दाल मखनी बनते, चवीला भारी आणि पोटाला हलकी आणि बनवायलाही खूप सोपी आहे। ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।